हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान अशा किचन टिप्स ज्या तुम्हाला डेली यूजसाठी खूप जास्त उपयोगी पडतील आणि त्याचबरोबर आपण काही झिरो कॉस्ट ऑर्गनायझर्स पण बघणार आहोत जे तुमचे टाइम सेव्हिंग अँड स्पेस सेव्हिंग असतील, ते पण आपल्या घरातल्या मटेरियल पासून. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. बझी बबल्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच सुंदर अशा आणि उपयोगी अशा किचन टिप्स ज्या तुम्हाला नेहमीच कामीला येतील आणि तुमच्यासाठी खूप युजफुल बनतील. 365 डेजच्या सिरीजमध्ये हा माझा 6वा एपिसोड आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ऑर्गनायझेशन टिप्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. माझा दुसरा पण चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड, त्याला पण तुम्ही विजिट करू शकता. चला तर पहिली आपण आयडिया बघूया. आपल्याकडे खूप सारे चमचे असतात, प्लास्टिकचे आहेत, स्पून आहेत, फोक आहेत. कधी ते एखाद्या कंटेनर बरोबर मिळतात, कधी आपण घेऊन येतो, कधी गिफ्ट मध्ये मिळतात आणि खूपदा असं होतं की सुरी आहे, चाकू आहे, पिलर आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे चमचे सगळे एकाच ठिकाणी ठेवले की मग आपल्याला ज्या वेळेस जी गोष्ट पाहिजे ती पटकन भेटत नाही किंवा मग आपल्याला खूप जास्त शोधल्यानंतर आपल्याला कोणतीही गोष्ट मिळते. माझ्या घरात तर कात्री आणि सुरी ह्या दोन गोष्टी लवकर सापडत नाही. तुमच्या घरात पण असंच होतं का? असेल तर जरूर कमेंट करा. तर ह्या सगळ्या गोष्टी नीटली ऑर्गनाइज कशा करायच्या आणि त्याचबरोबर त्या आपल्याला मिळतील अशा हाताशी कशा ठेवायच्या यासाठी मी तुम्हाला आजची जी इझी ट्रिक आहे ती सांगणार आहे. पहिले तर आपण काय करणार, सगळे जे स्पून्स आहेत त्याला सॉर्ट करून घेऊ. म्हणजे स्पून वेगळे, फोक वेगळे, स्टीलचे चमचे वेगळे, काटे चमचे वेगळे, कात्री वेगळी, सुरी वेगळी, प्लास्टिकचे चमचे वेगळे आणि अशा गोष्टी ज्या आहेत अशा सगळ्या आपण रफली सॉर्ट करून घेतल्यानंतर मग तुम्ही या चमच्यांना तुम्हाला ज्या ठिकाणी ऑर्गनाइज करायचं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. इथे मी खूप जास्त असा झिरो कॉस्ट ऑर्गनायझर वापरलेला आहे. नॉन मॉड्युलर किचन मध्ये खूपदा आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतील असं शक्यच नाही, म्हणून असा सगळा जुगाड करायला लागतो. आपण कप आणतो आणि कपाबरोबर मस्त असं बॉक्स मिळतं. मला नेहमीच हे बॉक्स जे आहे ते अट्रॅक्टिव्ह वाटत आलेलं आहे आणि ह्याच बॉक्सचा यूज मी आज चमचे ठेवण्यासाठी ॲज अ ऑर्गनायझर केलेला आहे. बघाल तुम्ही ओपन केला आणि जो वरचा पोर्शन आहे त्यालाच आपण खाली ठेवून आणि त्याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे, जो कप आपल्याला रॅप करून मिळतात, तो बॉक्स असा ठेवून घेतला म्हणजे एक बेस मिळतो आणि फाटणार पण नाही. आणि यामध्ये आता तुम्ही जे सॉर्ट केलेले आहेत, काटे चमचे वेगळे, प्लास्टिकचे चमचे वेगळे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक एक करून ठेवू शकता. इथे बघाल तुम्ही 6 पार्टिशन आपल्याला आयते माहिती मिळालेले आहेत काहीच न करता. तर तुम्ही हे जे आहे हे ज्वेलरीसाठी पण वापरू शकता. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही आरामात त्याला यूज करू शकता. यूज केल्यानंतर जर फाटलं तुटलं तर आपण फेकून देऊ शकतो, कारण बरेचदा आपल्याकडे हे असे जे असतात वेस्ट मटेरियल आपण डायरेक्टली फेकून देतो. त्याच्याऐवजी तुम्ही यूज करून फेका. बरेचदा असं होतं की त्याला तुम्ही डेकोरेट करा. डेकोरेट केल्याने खूप सुंदर असा लुक येतो आणि ते लॉंग लास्टिंग बनतं. पण मला इथे थोडासा वेळ कमी असल्यामुळे मी त्याला डायरेक्टच यूज केलेला आहे. अशा प्रकारे बघा, तुम्हाला सगळ्या वस्तू सॉर्ट होतात आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट वेळेवर भेटेल. चला तर आयडिया नंबर 2 कडे वळूया. काचेचे भांडे किंवा असे कप, बशी मला नेहमीच आवडतं, पण माझ्या हातात ह्या वस्तू नेहमीच तुटतात. कधी कपाची दांडी तुटते, नाही तर कप टिचतो तरी, आणि मग असं वाटतं की एवढा मोठा सेट जो आहे तो वाया गेला. त्यापेक्षा त्याला सोल्युशन म्हणून मी असे स्टीलचे मग वापरते, ज्याच्यात चहा किंवा कॉफी जे काही आपण वापरतो, दूध म्हणा, ते गरम जास्त वेळ राहतो आणि फुटायचा बिलकुलच त्याला त्रास नाही. आणि पण याला ऑर्गनाइज करण्यासाठी आज मी ऑर्गनायझर बनवणार आहे, ज्याची आयडिया जी आहे ती आयक्याच्या ऑर्गनायझर पासून थोडी मी घेतलेली आहे, जे स्पेस सेव्हिंग आहे. व्हर्टिकल स्टोरेज आपण नेहमी आपण विचार करतो किंवा ऐकतो. आजकाल हा कॉन्सेप्ट खूप जास्त चालला आहे, तर त्याच याच्यावर मी तेच कॉन्सेप्ट मनात धरून हे जे ऑर्गनायझर आहे ते बनवलं. प्लास्टिकची कोणती अशी बाटली घ्या, मोठीशी घ्या, जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या ठेवता येतील. तिचं वरचं तोंड कापून घ्यायचं जेणेकरून आपल्याला मोकळा पोर्शन भेटतो आणि अशा प्रकारे एक स्लिट जी आहे किंवा एक अशी बारीकशी पट्टी जी आहे तेवढी कापून घ्या. हे बघा, इथे मी तुम्हाला मार्क करून दाखवलेले आहे. ही पट्टी जी आहे ती कापून घ्यायची. एकदम खाली तळापर्यंत कापायचं नाही, त्यासाठी थोडीशी जागा सोडून द्या खालून आणि मग नंतर हे तुम्ही कापून घ्या. अशा प्रकारे आपला हा ऑर्गनायझर रेडी आहे. आता ह्या ऑर्गनायझरला तुम्ही पेपर चिपकू शकता. गिफ्ट रॅप पेपर हे नॉर्मल पेपर आहे किंवा तुम्ही त्याला कलर करू शकता, पेंट करू शकता. तुमची जी DIY
एक्सपर्टीज असेल तुम्ही ते करू शकतात. पण इथे मी वेगळाच वापर केलेला आहे. आपल्या लहान मुलींच्या ज्या लेगिन असतात किंवा मुलांच्या पॅन्ट्स असतात त्या वापरल्यानंतर कधी कधी प्रिंट्स खूप छान असतात पण त्याचे इलास्टिक लूज झालेलं आहे, मग ते कोणाला देता येत नाही आणि अशा आपण कोणाला देणार. त्यापेक्षा ती प्रिंट छान आहे, कपडा चांगला आहे, तर तुम्ही त्या लेगिनचा यूज जरूर करा. इथे मी 2 वेगवेगळ्या बॉटल्स कापल्या होत्या, तर ह्या बॉटलचं मी तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारे स्लिट कापलेला आहे आणि ही लेगिन घेतलेली आहे. लेगिनवर प्रिंट खूप सुंदर होती, कलर एकदम ब्राईट आहे, त्यामुळे मी ती कोणाला न देता त्याचा रियूज करायचा ठरवला. बरेचदा मी काय करते, जे चांगले कपडे असतात ते ज्या गरजू लोक असतात त्यांना देते, पण जे कपडे अगदीच आपण देऊ शकत नाही पण त्याची क्वालिटी चांगली आहे तर त्यासाठी रियूज आपण केलाच पाहिजे. पद्धतीने ती बाटली जी आहे ती लेगिनमध्ये घातली आणि जिथे नंतर एक जागी आपण बघतो जॉईन केलेली असती तो पोर्शन जो आहे तो कापून घेतला लेगिनचा बाटलीच्या हिशोबाने. आणि नंतर तो फोल्ड, लेगिन कशी स्ट्रेचेबल असते त्यामुळे ते कपडा जो आहे त्याला तुम्ही मस्त स्ट्रेच करून एक तर तिथे जिथे फोल्ड आहे तिथे तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरा आणि ते चिपकून घ्या. रादर असंच ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण त्याला पुढच्या साईडनी शो अप करू तर तो मागचा पोर्शन दिसणारच नाही. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ह्याला असं पॅक करून घ्या छानपैकी. हे तुमचं ऑर्गनायझर रेडी आणि ते पण 0 कॉस्टमध्ये. एकदम मस्त अशी ही ट्रिक आहे. आणि यात आता काय ठेवणार, यात आपण कप ठेवणार आहोत. खूप सारे कप याच्यात मावतात. इथे माझ्या बॉटलची हाईट थोडी कमी होती त्यामुळे याच्यात 4च कप मी ठेवू शकले. पण थोडीशी बॉटल जी मोठी असेल 1 लिटरची वगैरे अशी बॉटल भेटली तर त्याचा स्पेस काय म्हणतात त्याची जी उंची असणार ती थोडीशी जास्त असेल तर अर्धा डझन कप जे आहे ते तुमच्या आरामात बसू शकता. हे बघा किती कमी जागेमध्ये तुमचे 4 कप बसून गेलेले आहेत आणि ते दिसायलाही छान आहे. तुम्ही कपाटात ठेवा, तुम्ही आपल्या किचन काउंटरवर ठेवा ह्या पद्धतीने आणि ते इझी आहे, आपल्याला वापरता येतं. 0 कॉस्ट ऑर्गनायझर तुम्हाला कसा वाटला, कोणती आयडिया आवडली ते पण तुम्ही जरूर कळवा. माझ्या चॅनलवर ऑलरेडी क्लिनिंग, डिक्लटरिंगचे, नंतर ऑर्गनायझेशनचे, टॉय मॅनेजमेंटचे सगळे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जरूर बघा. 365च्या या डेजमध्ये तुम्ही माझ्याबरोबर जोडून घ्या आणि बघा तुमच्या घरामध्ये पण तुम्ही खूप सारा चेंज जो आहे तो करू शकता. आता नेक्स्ट जो आहे ते आहे किचन काउंटरचं ऑर्गनायझेशन. नॉन मॉड्युलर किचनमध्ये बरेचदा शिफ्टिंग नंतर हा प्रश्न येतो आणि हे आपण कसं ऑर्गनाइज करायचं, आपल्याला ज्या ज्या गोष्टी हाताशी लागतात ते आपल्या जवळ पाहिजे. आणि किचन काउंटर जो आहे तो एकदमच असा भरलेला पण वाटला तर आपल्याला ते जास्त गर्दी वाटते. त्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टी नेहमी लागतात जसं ऑइल आहे, नंतर तेल तुपाचे भांडे असतात, पोळपाट लाटणं वगैरे, टिश्यू पेपर, ह्या सगळ्या गोष्टी मी आता इथे अरेंज करणार आहे. हा जो बॉक्स आहे हा वुडन बॉक्स आहे आणि आमच्या फर्निचरच्या कामामधनं तो जे काम करायचं होतं ते न झाल्यामुळे ते आमच्याकडे तसेच पडलेले आहेत. मग तो बॉक्स मी ॲज अ शेल्फ म्हणून यूज करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डेली लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तिथे ठेवणार. अशा पद्धतीने माझा किचन काउंटर जो आहे तो पण मस्तपैकी सेट होतो आणि जास्त गर्दी पण वाटत नाही. लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं डिक्लटर युअर माइंड या बुक्समधला काही पोर्शन. पण डिक्लटर आपल्या माइंडला करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मीनिंगफुल राहिलं पाहिजे आपल्या कामामध्ये. खूप सारे आपल्याला वाटतं की आपण कोणी आपल्याला म्हटलं की मल्टीटास्किंग करते, खूप छान, हे पण करते ते पण करते, बट मल्टीटास्किंगमुळे आपली जी धावपळ होते ती न करता आपला फोकस जो आहे तो डिस्टर्ब होतो. त्यापेक्षा तुम्ही एकच काम जो आहे ते फोकसने करा, पटकन संपतं आणि विदाऊट एनी डाऊट ते क्लिअर होतात. जर आपण खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेस करायला गेलो तर मग त्या गोष्टींमध्ये गोंधळ होतो आणि काही ना काही मिस्टेक होत राहते. इथे मी ॲड केलेलं आहे मनी प्लांटचं छोटंसं माझं झाड जे मी पाण्यात ठेवते आणि मला नेहमीच आवडतं प्लांट्सचं आपल्या किचनमध्ये, लिव्हिंग रूममध्ये ठेवणं. त्याच्याने काय होतो, एक जिवंतपणा येतो आपल्या घराला आणि एक एस्थेटिक लुक जो आहे तो आपल्या घरात क्रिएट होतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माझे दुसरे व्हिडिओ पण तुम्ही चेकआउट करू शकता. लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.